पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे की शपथविधी हा 15 तारखेला पार पडतोय। ही सगळ्यात पहिली बातमी जी आहे, अचूक बातमी जी आहे, ती न्यूज 18 लोकमतनं आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो नागपूरला अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडतोय। पण मंत्रिमंडळातला फॉर्म्युला ठरलेला असताना आता तिन्ही पक्षांकडील खात्यांवरही शिक्कामोर्तब करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। यामध्ये भाजपकडे गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, गृहनिर्माण, ग्रामीण विकास, पर्यटन, वन खातं, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास, विधी व न्याय ही खाती असणार आहेत। तर शिवसेनेकडे नगर विकास, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, पणन व शालेय शिक्षण ही खाती असणार आहेत। तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं जे ते जाऊ शकतं, पण सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, अन्न व औषध हे खातं, त्याचबरोबर क्रीडा व युवक कल्याण, मदत आणि पुनर्वसन अशी खाती राहण्याची शक्यता आहे। पुढे बघूया, शिवसेनेचा मंत्र्यांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती मिळालेली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना 2.5 वर्षांचा कालावधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि पहिल्या 2.5 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर दुसऱ्या आमदारांना पुढील 2.5 वर्षांच्या कालावधीकरता मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेच्या अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक, प्रादेशिक आणि सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी जी आहे त्यानुसार मिळू शकते, असा हा फॉर्म्युला आहे। त्याचबरोबर काही प्रशासकीय हालचाली देखील होताना दिसत आहेत। मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आता अश्विनी भिडेंची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं कळतंय। यापुढे मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव या अश्विनी भिडे असणार आहेत। अश्विनी भिडे यांनी यापूर्वी मुंबईच्या वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे। MMR रिजनमध्ये जो आपण अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रोजेक्ट बघतोय, त्या मेट्रोच्या प्रोजेक्टवरती देखील प्रमुख म्हणून अश्विनी भिडेंनी काम केलंय की एव्हाना ते काम करतायत। त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून जबाबदारी जी आहे ती अश्विनी भिडेंकडे देण्यात आलेली आहे। एक तरुण प्रशासकीय अधिकारी म्हणून अश्विनी भिडेंना ओळखलं जातं। यानंतर पुढे आपण बघूयात, एक महत्त्वाची बातमी अशी की पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली। हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 या चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी अल्लू अर्जुनची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती। यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात आता अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। मेडिकल तपासणी केल्यानंतर त्याला नामपल्लीमधील न्यायालयात हजर करण्यात आलं। अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।